तर भाजपनं पालिका निवडणुकीत बंडखोरी कायम ठेवलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवरती कारवाई झाली आहे। बघूयात। राज्यात भाजपकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मुंबईमध्ये 26 जणांचं निलंबन केलंय। 6 वर्षांसाठी पक्षातून त्यांचं निलंबन झालेलं आहे। उमेदवाराला सहकार्य न केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। नागपूरमध्ये 32 जणांचं निलंबन झालंय। बंडखोरीमुळे 6 वर्षांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांच्यासह अनेकांचं निलंबन झालेलं आहे। सोलापूरमध्ये 28 कार्यकर्त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्यांवरती ही कारवाई झाली आहे। बंडखोरी कायम ठेवल्यानं पक्षानं ही कारवाई केली आहे। तर भाजपची अवस्था ही पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी झाली आहे। तमाशा बंद करायला गेले आणि आता सर्वात पुढे तुणतुणं घेऊन उभे आहेत। जयंत पाटील यांनी भाजपवरती जोरदार टीका केली। तर भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी। नवनाथ बंद यांनी देखील या टीकेवरती पलटवार केलाय। ऐकूयात। भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता। पिंजरा नावाचा सिनेमा होता। त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली। मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला कि तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहिला। ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे। स्वतः जे तुंतुन हातामध्ये घेऊन फडावर उभे आहेत त्यांनी इतरांना मास्तर म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे। जयंतराव, आपण राजकारणातले ज्येष्ठ नेते आहात। आपण पिंजरा चित्रपट बघितला असेल तर त्या पिंजरा चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेसारखं तुमची अवस्था झालेली आहे। त्यामुळे तुम्ही इतरांवर टीका करू नका।